कोणत्या अशा 5 गोष्टी आहेत ज्या आपल्याला रिचेस्ट मॅन इन द बॅबलॉन या पुस्तकातून शिकायला भेटतात. फर्स्ट, सेव्ह ॲटलिस्ट 10% ऑफ युअर इन्कम फॉर युअर फ्युचर. म्हणजे आपल्या कमाईचे आपण 10% बचत केले पाहिजेत आपल्या भविष्यासाठी. दुसरी गोष्ट, इन्व्हेस्ट इन प्रॉफिटेबल व्हेंचर्स. आपले पैसे आपण कुठे गुंतवले पाहिजेत? आपले पैसे आपण अशा ठिकाणी गुंतवले पाहिजेत जिथून आपल्या पैशाची ग्रोथ होईल, आपले पैसे तिथे वाढतील, अशा ठिकाणी आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. थर्ड, आपण पैसे इन्व्हेस्ट करण्यापूर्वी एक एक्सपर्ट, ज्या माणसाला त्या गोष्टीबद्दल चांगलं नॉलेज असेल, अशा व्यक्तीकडून आपण कन्सल्टेशन घेऊन त्या ठिकाणी आपण पैसे इन्व्हेस्ट केले पाहिजेत कोणत्या एक्सपर्टच्या ॲडवाईजने. तर त्याची ग्रोथ चांगल्या पद्धतीने होऊ शकते. फोर्थ, आपण आपले पैसे अशा ठिकाणी कधीही इन्व्हेस्ट केले नाही पाहिजे ज्या गोष्टीचं आपल्याला नॉलेज नाही आहे. जर त्या गोष्टीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली ज्या गोष्टीचं आपल्याला नॉलेज नाही आहे तर आपलं नुकसान होणार, आपले पैसे वेस्ट होणार, हे नक्कीच. फिफ्थ रूल, बी अवेअर फ्रॉम टिकेटर्स, स्कॅमर्स अँड रोमॅन्टिक डिझायर्स. म्हणजे झटपट पैसा मिळणार, झटपट तुमच्या ग्रोथ होणार पैशाची, असे जे आमिष दाखवतात, जे खोटी आमिष दाखवतात, किंवा स्कॅमर्स लोक असतात जे काही तुम्हाला आमिष दाखवणार, जे पैसे तुमचे फटाफट वाढणार किंवा हे होणार ते होणार. तर अशा गोष्टींपासून आपण सावध राहिलं पाहिजे, आपण अवेअर राहिलं पाहिजे आणि आपण अशा गोष्टींमध्ये पडलं नाही पाहिजे. स्कॅमर्सच्या पासून आपण स्कॅम नाही झालो पाहिजे. तर हे 5 रूल्स आहेत जे आपल्याला शिकायला भेटतात रिचेस्ट मॅन इन द बॅबलॉन या पुस्तकामधून. तर असेच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फिनो फ्री किशोर फायनान्स, आणि आपले व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.